सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। वाढत्या उन्हाच्या कारणामुळे जिल्हा परिषदेसह सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे। त्यानुसार 20 मार्च पासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत जिल्हा परिषदेसह सर्व शाळा सकाळी 7 ते 12:30 या वेळेत भरणार आहेत। तर याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी रोजी निर्णय घेतला। याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढले आहेत। वाढत्या उन्हामुळे विद्यार्थी हित पाहून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे। साईबाबांच्या शिर्डीत 100हून जास्त वर्षाची परंपरा असलेला रंगपंचमी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। समाजातील सर्व घटकातील मनामनातील मतभेद विसरून एकात्मतेचा रंग येऊ दे असं साईबाबांना साकडे घालण्यात आले। सायंकाळी साईबाबांच्या रथावर सप्तरंगाची उधळण करण्यात आली व पालखी मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या रंगपंचमी सायंकाळी 5 वाजता द्वारकामाई समोर मोठ्या जल्लोषात सुरू झाली। तत्पूर्वी द्वारकामाई येथे साईबाबांच्या प्रतिमा आणि सटका यांची विधिवत पूजा आरती करण्यात आली। सुपा पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी पकडून सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। बाबूराव हरिभाऊ शिंदे असे त्याचे नाव आहे। सुपा पोलीस ठाणे येथे विनयभंग पोस्को कलमान्वये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुपा पोलिसांकडून सुरू होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना संशयित आरोपीच्या शोधासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले होते। शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांमध्ये आता महसूल वारसदारांच्या नोंदी करणार आहे। याद्वारे मृत सातबारा जिवंत करण्यात येणार आहे। ही मोहीम 1 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत राबवली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात या योजनेला यश मिळाले व त्याची दखल सरकारने घेऊन अहिल्यानगरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले। जिल्ह्यात एकेकाळी शांततेचे शहर म्हणून ख्याती असलेले श्रीरामपूर या ना त्या कारणाने सतत चर्चेचा विषय ठरत आहे। येथील तरुणांमध्ये गुन्हेगारी जगताचे आकर्षण वाढताना दिसत आहे। काल सायंकाळच्या सुमारास असाच प्रकार नेवासा रोडवर घडलाय। मोठ्या कारमध्ये येऊन काही तरुणांनी भर रस्त्यावर एका जबर मारहाण केली। नंगा नाच घालत आरडाओरडा करत परिसरातील अनेक व्यावसायिकांचे नुकसानही केले। या प्रकरणामुळे या परिसरात काही काळ दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पोलीस येताच या तरुणांनी इथून पळ काढला। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तालुक्यातील अंबड येथील गवणेर सरोदे यास पोलिसांनी पुणे येथून पहाटेच्या सुमारास अटक केली। त्याला अकोले न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अंबड येथील गवणेर सरोदे याने शहापूर येथील व्यक्तीशी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते। याबद्दलची माहिती समाज माध्यमात प्रसारित होताच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती।
संगमनेर शहरानजीक कासरवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लब रिसॉर्ट मध्ये असलेल्या मालपाणी पॅलेस समोरील लॉन्स मध्ये असलेल्या लग्नाच्या डेकोरेशन सेटला अचानक आग लागली। ही आग इतकी भयंकर होती की या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। तब्बल 1 तास ही आग सुरू होती। संगमनेर नगर परिषदेच्या अग्निशमक दलाला मोबाईलवरून संपर्क केला असता अग्निशमक दलाला जवळपास पाऊण ते 1 तास उशिरा आल्याने आग विझवण्यासाठी विलंब झाला। 1.5 ते 2 तासानंतर आग विझवण्यात अग्निशमक दलाला यश आले। कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांपैकीच एक जण गुन्हेगारीच्या वाटेवर गेला। अखेर त्याने एका उद्योजकाच्या अपहरणानंतर खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नगर जिल्हा पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या किरण बबन कोळपे याने 10 कोटींच्या खंडणीसाठी उद्योजक दीपक परदेशी याचे अपहरण करून त्याची हत्या केली आहे। एकेकाळी कायदा राखणाऱ्या पोलीस दलाचा भाग असलेल्या कोळपेने आपला मोर्चा गुन्हेगारीकडे वळवला। अत्याचार, लूटमार, दरोडा, चोरी, अपहरण आणि खून असे त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मोठे आहेत। हाताळणारा किरण कोळपे गुन्हेगार कसा बनला याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। कानिपनाथांचा जयघोष करत बुधवारी रंगपंचमीला लाखो भाविकांनी मढी येथील कानिपनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला। या यात्रेचे वैशिष्ट्य असलेल्या गाढवांच्या बाजारात तुलनेने कमी उलाढाल झाली, तर चालू वर्षी देवस्थान समितीने सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या संख्येने बसविल्याने लुटमारीच्या घटना कमी घडल्यात, तर अस्तन्या घेऊन आलेल्या भाविकांची संख्या यावेळी मोठी होती। व्यापारी दीपक लालसिंग परदेशी यांचे अपहरण करून खून करण्यासाठी संशयित आरोपींनी वापरलेल्या कारची तोफखाना पोलिसांनी बुधवारी फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करून ती जप्त केली आहे। तसेच निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत मृतदेह टाकलेल्या ठिकाणाचीही फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करून नमुने जप्त करण्यात आले आहेत। ते तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत। 10 कोटींसाठी अपहरण करून दीपक परदेशी याचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलंय। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।